नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. वृत्तमालिकेमध्ये तुमचं स्वागत. सध्या राज्यामध्ये लॉकडाऊन आहे आणि 1 जूनला ही लॉकडाऊनची मुदत संपणार आहे। या काळामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या काहीशी कमी जरी होत असली तरी कोरोनाचा धोका मात्र कायम आहे। पण यामध्ये दिलासा देणारी एक गोष्ट म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय। त्यामुळे 1 जून नंतर राज्यातले निर्बंध शिथिल करण्याचा राज्य सरकार निर्णय घेणार की नाही याबाबत नागरिकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेत। रुग्णवाढीतून काहीसा दिलासा मिळत असल्यानं निर्बंध असेच सुरू ठेवावेत की काहींचं म्हणणं आहे तर लॉकडाऊनमुळे अनेकांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय, त्यामुळे लॉकडाऊन शिथिल करावं असं काहींचं म्हणणं आहे। त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेतंय हे बघावं लागेल। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या काहीशी कमी होताना दिसत असली तरी मुंबईमध्ये अजूनही कडक निर्बंध लागू आहेतच। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये रुग्णांचा आलेख घसरतोय, मात्र तरी देखील नागरिकांनी नियमांचं पालन करावं आणि काळजी घ्यावी असं आवाहन केलं जातंय। मुंबईमध्ये लसीकरण सुद्धा सुरू आहे। जर नियमांचं पालन आणि योग्य पद्धतीने आणि वेगाने लसीकरण सुरू राहिलं तर मुंबईमध्ये रुग्णांची संख्या आणखी कमी होऊ शकते। त्यामुळे 1 जून नंतर लॉकडाऊन मधून काहीसा दिलासा मिळू शकतो का हे बघावं लागणार आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे मुंबईतून आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आता राज्यासंदर्भातला निर्णय काय होतो? आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होईलच, मात्र मुंबईची जर खास करून परिस्थिती पाहिली तर मुंबईकरांना काय वाटतंय 1 जून नंतर काय परिस्थिती किंवा काय नियम असावेत? श्वेता, नियम जे सध्या लागू आहेत ते शिथिल केले जावे ही सगळ्याच नागरिकांची इच्छा आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र काय होतं हा निर्णय राज्य सरकारच घेणार आहे। आपण पाहिलं की लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सगळी दुकानं असतील किंवा सगळ्या आस्थापना असतील या बऱ्यापैकी बंद आहेत। अगदी जे कार्यालय सुरू आहे ती सुद्धा 15% कर्मचारी यांच्यावर सुरू आहे। त्याच्यामुळे नागरिकांना स्वाभाविक आहे हे वाटणं की आता लॉकडाऊन जर मुंबईमध्ये रुग्णांची संख्या कमी होते आहे तर ते काढलं पाहिजे, परंतु प्रत्यक्षात राज्य सरकार काय निर्णय घेतं हे बघावं लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याबद्दल मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये कुठलेही नियम शिथिल करायचे झाले तर केवळ मुंबईचा विचार करून चालत नाही, संपूर्ण MMR रिजन याचा विचार करावा लागतो। समजा मुंबईतली कार्यालय सुरू केली तर MMR रिजनमधून जे दररोज कामासाठी येणारी लोक आहेत त्यांचा विचार करावा लागतो, त्यांच्या वाहतुकीचा विचार करावा लागतो आणि त्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या नवीन अडचणी याचा विचार करावा लागतो। त्यामुळं केवळ मुंबईच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही। नियम जर बदलायचे झाले तर शिथिल करायचे झाले तर ते संपूर्ण MMR रिजनबद्दल करावे लागणार आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण MMR रिजनमध्ये रुग्णसंख्या जी आहे ती कमी व्हावी लागेल। मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर धारावीसारख्या परिसरामध्ये काल केवळ 3 रुग्ण आढळून आलेले आहे। मुंबईचा संपूर्ण विचार करायचा झाला तर काल 1300 रुग्ण आढळून आलेले आहे। मृतकांचा आकडा सुद्धा जो आहे तो कालपासून जरा कमी होताना दिसतोय। काल 37 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे एकूणच मुंबईची जर परिस्थिती बघितली तर ती बऱ्यापैकी स्थिर होताना दिसते आहे, परंतु त्याचा परिणाम हा लॉकडाऊन उठण्यामध्ये किती प्रमाणात होतो हे बघावं लागेल। आज त्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे। मी सध्या सिल्वर ओकवर आहे आणि या ठिकाणी आत्ताच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री अजितदादा पवार येऊन गेलेले आहेत। अगदी काही मिनिटांपूर्वीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जे ते सुद्धा पोहोचलेले आहे। आज कॅबिनेटची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये विचार होणार आहे आणि त्या दृष्टीनं या सगळ्या नेत्यांचं इथं येणं हे कुठल्या तरी नवीन महत्त्वाच्या निर्णयाच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आलेले आहेत असंच आपल्याला म्हणता येईल। ज्याप्रमाणे लॉकडाऊन लावताना सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका झालेल्या होत्या किंवा काय करता येईल याबद्दल चर्चा झाली होती, त्याच पद्धतीनं आत्ताच्या घडीला लॉकडाऊन शिथिल करावा का, कुठले नियम शिथिल करावे याबद्दल सुद्धा चर्चा केली जाणार आहे। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की सध्या मराठा समाज सुद्धा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे, त्या संदर्भात सुद्धा आज सिल्वर ओकवर शरद पवार यांच्याबरोबर चर्चा होण्याची शक्यता आहे।
आणि लॉकडाऊन हा सुद्धा महत्त्वाचा विषय त्यात असेल. बरं प्रणाली, राज्य सरकारचा निर्णय काय होईल तो होईल लॉकडाऊन संदर्भातला. मात्र जे काही आसपास तुमच्या कोणी सामान्य नागरिक असतील तर त्यांना काय वाटतंय, 1 जूनच्या नंतर सुद्धा लॉकडाऊन हवा की नको? नागरिकांचं तर नक्की हेच म्हणणं आहे, कारण आपण जर बघितलं तर गेल्या कालावधीमध्ये मुंबईसारखी आर्थिक राजधानी असलेल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सगळे उद्योगधंदे बंद आहेत, सगळी दुकानं जी आहेत ती बंद आहेत, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळी दुकानं जी आहेत ती पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे एक मोठं नुकसान गेले काही महिने या शहरातले जे रहिवासी आहेत, जे व्यापारी आहेत, छोटे व्यापारी आहेत, ते भोगत असल्याचं दिसत आहेत. आणि त्याच्यामुळं हा लॉकडाऊन शिथिल केला जावा आणि शिथिल करताना या सगळ्या वर्गाला काहीतरी दिलासा दिला जावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. ज्या काही अत्यावश्यक सेवा सुरू आहेत त्यासुद्धा कमी प्रमाणात सुरू आहे किंवा म्हणावा तसा त्याला उठाव नाही आहे. सकाळचे काही तासच या सगळ्या सेवांचा वापर करता येतो. त्यामुळे स्वाभाविक आहे त्या लोकांना सुद्धा असं वाटतं की आम्हाला अजून दिलासा दिला जावा. त्यामुळे सरसकट मुंबईकर असे आहेत ज्यांना असं वाटतं की दिलासा दिला जावा. जी प्रणाली, थोडंसं थांबवते. मुंबई नंतर आपण पुण्याकडे जाऊयात, कारण तिथे आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आहेत. चंद्रकांत, लॉकडाऊन ऑलरेडी एक्सटेंड झालेला आहे, त्यामुळे नागरिकांचं काय म्हणणं आहे पुण्यातल्या, 1 जून नंतर लॉकडाऊन हवा की नको? स्वाभाविक आहे. मी पुण्याचाच विचार करायचा झाला तर राज्यात तरी 1 मे पासून लॉकडाऊन सुरू झाले, पण पुण्यामध्ये 2 एप्रिलपासून मिनी लॉकडाऊन सुरुवातीला 1 महिनाभर होतं. म्हणजे फक्त ठराविक वेळेत काही दुकानं उघडे असायची, बाकीच्या वेळेस ती बंद असायची. म्हणजे असं सलग 2 महिने झाले लॉकडाऊन सुरू आहे पुणे शहरामध्ये तरी पर्टिक्युलर. म्हणजे ते अघोषित होतं पहिला महिना आणि दुसरा महिना घोषित होतं. अशा पद्धतीने ते सगळं सुरू होतं. त्यामुळे साहजिकच सामान्य पुणेकरांना आता लॉकडाऊन नको आहे. आणि तशी पुणे शहराचा विचार केला तर रुग्णसंख्या आता 1000च्या आत म्हणजे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आली. पण ग्रामीण भागात विशेषतः पेरी ज्याला आपण म्हणतो शहराचा, म्हणजे शहराच्या आजूबाजूची जी गावं आहेत ती शहराला कनेक्टेड आहेत. म्हणजे तशी नावाला फक्त ती खेडे आहेत, पण तशा अर्थाने ती आता सबअर्बन झालेली उपनगर. तिथलं अजून थोडं कंट्रोलमध्ये नाही. तिथं प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत किंवा रिमोट एरियामध्ये जिथं सोयीसुविधा नाहीत तिथं अचानक एखादे गाव पूर्ण पॉझिटिव्ह होतं, नंतर ते पुन्हा नॉर्मल यायला 15-20 दिवस जातात. म्हणजे असं थोडं मधनं थोडं किरकोळ लाटा येतात ग्रामीण भागात. पण ग्रामीण भागातली रुग्णसंख्या अजूनही 1000च्या खाली आलेली नाही. खरं तर यापूर्वी शहरातली रुग्णसंख्या दुप्पट असायची, ग्रामीण भागातली निम्मी असायची. पण आता थोडं उलटं चित्र ही लाट ओसरतं. ग्रामीण भागातली रुग्णसंख्या थोडी जास्त आहे, ती हळूहळू कमी होते, नाही असं नाही, पण त्या तुलनेत कमी होत नाही शहराच्या तुलनेत. म्हणून जर लॉकडाऊन उठवायचं असेल तर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की तुम्ही टप्प्याटप्प्याने उठवा. एकदम उठवलं तर पुन्हा रुग्णसंख्येचा भडका उडू शकतो. म्हणून लॉकडाऊन उठवताना मिशन बिगिन अगेन करताना जर टप्प्याटप्प्याने उघडलं तर निश्चितच त्याचा फायदाही दिसेल. नाहीतर अचानक पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्णसंख्येचा भडका उडलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो, असा एक प्रश्नाचा अंदाज आहे. त्यामुळे आता उद्याच्या ज्या शुक्रवारच्या मीटिंगमध्ये आढावा बैठक अजित पवार घेत, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री, ते काय नेमकं त्या मीटिंगमध्ये ठरतं त्यावरच पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन असणार आहे की नाही याचं भवितव्य ठरेल. बिलकुल. आणि आज तर कॅबिनेट मीटिंग आहेच, त्यामुळे त्या मीटिंगमध्ये सुद्धा हा मुद्दा चर्चेला असणार आहेच. चंद्रकांत, थोडंसं थांबवते. मुंबई आणि पुण्यानंतर आपण आता नागपूरमध्ये सुद्धा जाऊयात, कारण काय या लॉकडाऊन संदर्भात मतमतांतर आहेत. काहींचं म्हणणं आहे की लॉकडाऊन असाच वाढवावा, जेणेकरून जी काही रुग्णसंख्या आता कमी होतीये ती आणखीन कमी होईल, अनलॉक केल्यानंतर पुन्हा त्याचा भडका उडणार नाही. आणि दुसरीकडे काही मतं आहेत ती म्हणजे जे अगदीच या लॉकडाऊनमध्ये भरडले जात आहेत त्यांचं म्हणणं आहे की लॉकडाऊन हा संपावा किंवा उठावा. नागपूरमधून तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, तुम्ही 2 वर्ष आता या कोरोना काळामध्ये जनतेच्या मध्ये आहात किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहात. आता या घडीला नागपूरकरांची काय मतं तुम्हाला ऐकायला मिळत आहेत लॉकडाऊन संदर्भात? जर का बघायचं झालं तर 24 एप्रिलला नागपूरमध्ये 7999 रुग्ण निघाले होते आणि साधारण 1 महिन्यानंतर आता नागपूरमध्ये जो कोरोना रुग्णाचा आकडा आहे हा 500च्या घरामध्ये आहे. म्हणजे काल जे रुग्णांची नोंद झाली ते 682 होती, पण सोमवार आणि मंगळवारी जी रुग्णांची नोंद झाली ती साधारण 500च्या खाली होती. तर एकंदरीतच नागपूरचा ग्राफ जो खाली येताना दिसत आहे, त्यामुळे आता व्यापाऱ्यांकडनं मागणी पुढे येऊ लागलेली आहे की कुठेतरी निर्बंधामध्ये शिथिलता द्यावी. मात्र मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा
आढावा बैठक झाली। त्या बैठकीमध्ये पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं की अमरावतीचं एक उदाहरण आहे, कारण की अमरावतीमध्ये साधारण मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये लॉकडाऊनमध्ये ढील देण्यात आलेली होती आणि त्यानंतर ज्या प्रकारे तिथे रुग्णसंख्येमध्ये वाढ पाहायला मिळाली होती, कारण की अमरावतीमध्ये रुग्णांचा आकडा हा साधारण 300-400च्या घरामध्ये गेल्यामुळे तिथे काही प्रमाणामध्ये निर्बंधामध्ये ढील देण्यात आली आणि त्यानंतर परत 15 दिवसामध्ये तिथला जो कोरोनाचा आकडा हा 1200च्या घरामध्ये गेलेला होता। त्यामुळे परत एकदा तिथे कडक लॉकडाऊन लावायला लागला होता। तीच परिस्थिती नागपूरमध्ये येऊ नये, कारण की जरी आता परिस्थिती नियंत्रणामध्ये दिसत असली पण गाफील जर राहिलो आणि निर्बंधामध्ये जर का ढील दिली तर निश्चितच नागरिक मोठ्या संख्येने बाहेर निघेल, कारण की मागच्या 3 महिन्यापासून ज्या प्रकारे कडक निर्बंध नागपूरमध्ये आहे त्यामुळे अनेक लोकांना बाजारपेठेमध्ये खरेदी करायला जायचं आहे आणि एकदा का ढील दिली तर मोठ्या प्रमाणात गर्दी आणि झुंबड बाजारपेठेमध्ये उडेल आणि ही भीती प्रशासनाला देखील आहे। त्यामुळे त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले होते की जरी कोरोनाचा ग्राफ खाली गेला असला तरीही आम्ही कसल्याही पद्धतीने गाफील राहणार नाही आणि निर्बंधामध्ये ढील देताना SOP तत्वाचा वापर करू की SOP तत्व टप्प्याटप्प्याने हळूहळू ढील दिली जाईल आणि जे दुकानदार दुकानं उघडेल त्यांना RT-PCR टेस्ट ही बंधनकारक असेल आणि जास्तीत जास्त लसीकरणावर भर दिला जाईल। पण प्रशासनाने ज्या काही उपाययोजना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आहे आणि दुसऱ्या लाटेचा जो अनुभव प्रशासनापुढे आहे त्यामुळे सध्या तरी असं वाटत नाही की 1 तारखेच्या तितक्यात काही ढील मिळेल म्हणून। आणि महत्त्वाचा विषय की जर का निर्बंधामध्ये काही ढील दिली गेली तरी ते देखील अत्यंत कडक निर्बंधाच्या स्वरूपात राहणार आहे। तर नागपूरमध्ये व्यापाऱ्यांकडून आता मागणी येऊ राहिली, कारण की जर का तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये नागपूर हे असं शहर होतं की तिथे सुरुवातीपासूनच कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत होता आणि त्यामुळे 15 मार्चच्या सुमारास नागपूरमध्ये कडक लॉकडाऊनला सुरुवात झालेली होती। आता साधारण 2 महिन्याच्या वर हा काळ जात आहे आणि कडक लॉकडाऊनमध्ये आहे, बाजारपेठा बंद आहे। अशा परिस्थितीमध्ये साहजिकच व्यापाऱ्यांकडनं मागणी येणं हे साहजिकच आहे। पण ज्या प्रकारची परिस्थिती नागपूरमध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाहिली होती, विशेष करून एप्रिलचा दुसरा आठवडा ते मेचा पहिला आठवडा, या साधारण 20-22 दिवसामध्ये जो पीक नागपूरमध्ये पाहायला मिळाला होता, एक प्रकारची सुनामी नागपूरमध्ये आलेली होती आणि मग ऑक्सिजन असो, व्हेंटिलेटर बेड असो, ICU बेड याचा जो तुटवडा होता त्यामुळे नागपूरच्या रुग्णांना बाहेर जावं लागलं। अमरावती असो किंवा हैदराबाद असो, अकोला असो, इथपर्यंत नागपूरचे रुग्ण गेलेले होते। त्यामुळे नागपूर प्रशासनाने जो अनुभव घेतलेला आहे त्यामुळे सध्या तरी वाटत नाही की ढील दिली जाईल, पण जर का जास्त दबाव आला तर टप्प्याटप्प्यामध्ये ढील देण्यावर विचार होऊ शकतो। जी तुषार, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा, कारण पुण्यामध्ये आपण पुन्हा जाणार आहोत। तिथे चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आहेत। चंद्रकांत, पुणेकरांचा या लॉकडाऊनला प्रतिसाद पाहता म्हणजे लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसतोय पुण्यामध्ये का, आणि कसा दिसतोय, काय आकडेवारी त्याच्यामध्ये बदल झालाय? आणि जर का लॉकडाऊन संदर्भात पुणेकरांची मतं विचारात घेतली तर मग काहींची मतं असेल की जी परिस्थिती आता आहे तशीच राहू दे, जेणेकरून रुग्णसंख्या ही आणखी कमी होत राहील। मात्र दुसरीकडे असाही एक वर्ग असेल की ज्यांची खूप मोठी कुचंबणा होत असेल या लॉकडाऊनमुळे, त्यामुळे कधी एकदा संपतोय लॉकडाऊन असं देखील त्यांना वाटत असेल। श्वेता, लॉकडाऊन तसं पाहिलं तर कोणालाच नको असतं, कारण शेवटी लॉकडाऊनमुळं सगळी कामं ठप्प होतात, दैनंदिन रोजगार बुडतो लोकांचा, विशेषतः असंघटित घटकाचा। आता ह्या लॉकडाऊनमध्ये सरकारने काय केलं, जे इंडस्ट्रियल एरिया जो आहे तो चालू ठेवला, म्हणजे कंपन्या ज्या आहे औद्योगिक IT कंपन्या, त्याच्यामुळं तसा फटका बसला नाही। पण सामान्य वर्ग जो आहे, गोरगरीब कष्ट हातावर पोट असलेला, जो रोज कमवून आणून खातो, तो गेली 2 महिने अक्षरशः बेरोजगार आहे। रिक्षावाले असतील, बसवाले असतील, हे सगळ्यांना अक्षरशः उपासमार होते, विशेषतः दुकानदार। म्हणजे पुणे जिल्हा आणि शहराचा जर विचार करायचा झाला तर 70,000 दुकानं आहेत। ही दुकानं जवळपास गेली 1.5-2 महिने बंद आहेत। त्यांनी सातत्याने मागणी करतात की आता तरी आम्हाला दुकानं उघडू द्या, नाहीतर आम्हाला रस्त्यावर यायची वेळ आहे, आम्ही ऑलरेडी कर्जबाजारी झालेलो आहोत। हे सलूनवाले असतील, या सगळ्यांचं म्हणणं आहे की लॉकडाऊन आता कसल्याही परिस्थितीत 1 तारखेपासून उठलंच पाहिजे। आणि काही प्रमाणात त्यांचं म्हणणं अगदी बरोबरही आहे, कारण शेवटी रोजगारच जर तुमचा त्या व्यवसायावर असेल आणि गेली 2 महिने व्यवसाय दुकानं ही सगळी बंद असेल तर जगायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यामुळं या वर्गाला, बहुतांश वर्गाला लॉकडाऊन आता उठलेलंच पाहिजे आहे। पण प्रशासनाचं म्हणणं असं आहे की लॉकडाऊन एकदम उठवलं तर पुन्हा भडका उडू शकतो, म्हणून टप्प्याटप्प्याने उठवलं जावं, जेणेकरून त्याचा जो फेडआउटचा जो झटका आहे तो बसणार नाही त्या सिस्टीमला। म्हणून प्रशासनाला आता लॉकडाऊन उठवताना राजकीय सगळ्या मंत्र्यांना हा विचार करावा लागणार आहे, लॉकडाऊन उठवताना उठवायचं तर कसं, एकदम सगळं ओपन करायचं की हळूहळू एक गोष्टी ओपन करत जायचं,
त्यानुसार आता उद्याच्या बैठकीत त्याच्यावर सर्वांगीण विचार होईल, बरोबर. विचार विनिमय होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल. पण एक तारखेनंतर लॉकडाऊन काहीतरी शिथिल करावं लागणार आहे पुण्यात, कारण 2 महिने झाले लॉकडाऊन सुरू आहे. जी चंद्रकांत, थोडंसं थांबवते तुम्हाला, कारण मुंबई असेल, पुणे किंवा नागपूर या सगळ्याच महत्त्वाच्या शहरांमध्ये नागरिकांमध्ये सुद्धा एक 2 मतं असणार आहेत की लॉकडाऊन हा असाच राहावा, कारण जेणेकरून ज्या लॉकडाऊनचे जे सकारात्मक परिणाम सध्या आपल्याला संपूर्ण राज्यभरात दिसत आहेत की ती म्हणजे रुग्णसंख्या कमी होते, आलेख घसरलेला आहे, त्यामुळे हीच परिस्थिती अशीच कंटिन्यू व्हावी ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र दुसरीकडे जे काही नागरिकांचे हाल होत आहेत या लॉकडाऊनमुळे, मात्र एक गोष्ट आपण विसरता कामा नये की हा लॉकडाऊन किंवा हे निर्बंध हे नागरिकांच्याच चांगल्यासाठी आहेत. मात्र तरी सुद्धा जो त्रास या नागरिकांना सहन करावा लागतोय, त्यामुळे कधी एकदा लॉकडाऊन संपतोय हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. मात्र कॅबिनेट मीटिंग मध्ये आज हा मुद्दा चर्चेला येईल आणि त्यानंतर 1 जून नंतर राज्यामध्ये काय परिस्थिती असेल याचा निर्णय कदाचित आज घेतला जाईल. यावेळेला एक सगळ्यात महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आज खासदार छत्रपती संभाजीराजे हे एनसीपीचे नेते अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईमध्ये भेट घेणार आहेत. मुंबईमध्ये शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी खासदार संभाजीराजे छत्रपती हे सकाळी त्यांची भेट घेत आहेत अशी माहिती मिळते आणि याच भेटीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेत. मागील काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर किंवा रद्द केल्यानंतर रस्त्यावरती येत मोर्चे आणि आंदोलन करण्याचा इशारा काही मराठा संघटनांनी दिलेला आहे आणि त्याचवेळी न्यायालय लढाई सरकार पातळीवरती लढली जाणार आहे. या सगळ्या गोष्टीवर पवार आणि संभाजीराजे यांच्यामध्ये आज चर्चा होईल. कालच शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट झालेली होती. या भेटी दरम्यान सुद्धा मराठा आरक्षण आणि आंदोलनाच्या स्थितीवरती चर्चा झाल्याचं कळतंय. त्यामुळे काल शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये झालेली बैठक आणि आज सिल्वर ओक वरती खासदार छत्रपती संभाजीराजे तर येणार आहेत, मात्र त्याआधी राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते सुद्धा पोहोचतायत. काय नेमक्या घडामोडी सिल्वर ओक वर सुरू आहेत जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे तिथे आहेत. प्रणाली. श्वेता, साधारण अर्धा तास झालेला आहे. अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना सिल्वर ओक या बंगल्यावर येऊन तसंच 15 मिनिटं झालेली आहे ते दिलीप वळसे पाटील यांना येऊन जयंत पाटील सुद्धा थोड्या वेळाकरता आलेले होते, परंतु ते लगेचच या ठिकाणाहून निघाले आहे. परंतु आत्ताच्या घडीला सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे उपस्थित आहे. काल मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये जी भेट झालेली आहे त्याचा संबंध खरं तर या भेटीशी जोडता येऊ शकतो. दबक्या आवाजात अशी चर्चा चालू आहे की मुख्यमंत्री यांनी राष्ट्रवादीच्या जे काही मंत्री आहेत त्यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केलेला आहे. ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भाजप राष्ट्रवादीचे नेते किंवा राष्ट्रवादीचे मंत्री चर्चा करतात किंवा एकूणच ज्या पद्धतीची वादावादी करतात, या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे अशी चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर या 2 बड्या नेत्यांचा आज सकाळी सिल्वर ओकवर येणं हे एक महत्त्वाची घडामोड आपल्याला म्हणावी लागेल. संभाजीराजे छत्रपती यांचा येण्याची वेळ ही ठरलेली आहे, ती पूर्वनियोजित आहे, परंतु त्या भेटीचा आणि या 2 नेत्यांच्या येण्याचा तसाच संबंध नाही अशी सुद्धा माहिती मिळते आहे. आज या 2 मोठ्या नेत्यांचं सिल्वर ओकवर येणं याला मुख्यमंत्र्यांची कालची भेट झालेली आहे त्याच्याशी संबंध जोडला जातोय. संभाजीराजे यांची भेट पूर्वनियोजित होती आणि ही भेट थेट शरद पवार यांच्याशी आहे. त्यामुळे या 2 नेत्यांचं इथं येणं त्याच्याशी आताशी संबंध जोडता येत नाही. खरं तर थोड्या वेळातच संभाजीराजे या ठिकाणी येणार आहेत. कदाचित ते आणि शरद पवार यांची जेव्हा भेट होईल त्यावेळेला अजित पवार आणि दिलीप वळसे पाटीलही कदाचित उपस्थित राहतील. त्यानंतर आपल्याला अधिकची माहिती मिळू शकेल. परंतु तुर्तास मात्र आपण पाहतोय साधारणतः अर्धा तास होऊन गेलेला आहे अजितदादा पवार यांना सिल्वर ओकवर येऊन. त्यामुळे काही महत्त्वाच्या घडामोडी आज घडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आज कॅबिनेटची सुद्धा बैठक आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण असेल, लॉकडाऊन असेल, कोरोनाची एकूण परिस्थिती असेल, तौक्ते वादळामध्ये नुकसान भरपाई जी द्यायची आहे ते मुद्दे असतील, अशा सगळे महत्त्वपूर्ण मुद्दे आज कॅबिनेटमध्ये येणार आहे.
आणि त्यामुळे त्यापूर्वी या मोठ्या नेत्यांची शरद पवारांबरोबर होणारी भेट याच्याकडे वेगळं महत्त्व जे आहे ते या भेटीला येताना दिसतं. बरोबर. प्रणाली, आणि या आधी सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहिलंय की जेव्हा जेव्हा कॅबिनेट मीटिंग असते तेव्हा तीनही पक्षांचे नेते जेव्हा एकत्र असतात त्याआधी राष्ट्रवादीची एक स्वतंत्र मीटिंग सुद्धा होत असते, तर तसं काहीसं असेल का? या भेटीला म्हणजे मी जसं म्हणाले की जयंत पाटील तर ते स्वतःच्या गाडीने आणि स्वतः ड्राईव्ह करत आले होते, त्यामुळे ते अवघ्या 5 मिनिटातून इथून निघून गेले. आताच्या घडीला 2 महत्त्वाचे नेते ज्यांचं राज्यामध्ये केवळ म्हणजे राष्ट्रवादीमधलेच मोठे नेते आहेत असं नाही, तर त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या 2 महत्त्वाच्या पदांची जबाबदारी आहे. अजित पवार असतील किंवा मग दिलीप वळसे पाटील असतील. अतिशय महत्त्वाची खाती या 2 नेत्यांकडे आहे. त्यामुळे कॅबिनेटमध्ये आज जेव्हा या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे त्यावेळेला या 2 नेत्यांची भूमिका काय असावी किंवा इतर जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत त्यांच्या भूमिका कशा असावा, त्यांच्या वागण्याची पद्धत कशी असावी, त्यांच्या विभागाचं कामकाज ते कसं पाहत आहेत, या सगळ्यांची माहिती कदाचित शरद पवार घेणार असतील. जी नाराजी बोलली जाते की मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे त्याबद्दल सुद्धा माहिती कदाचित शरद पवार घेत असतील, किंवा आज ज्या काही कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयांवर सुद्धा चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी या 2 मोठ्या नेत्यांना इथं बोलवलेलं आहे. हे केवळ 2 मोठे नेते नाहीत, तर त्या 2 मोठ्या नेत्यांकडे 2 महत्त्वाची खाती जी आहे ती आहेत. हाही मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. जी प्रणाली, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि याचा आपण फॉलोअप घेत राहूच की सिल्वर ओक वरती आज सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांची इतकी वर्दळ का, या संदर्भातले अपडेट घेत राहूच. मात्र तुर्तास या बातमीसोबत एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. बळी देखील घेतलाय अशी आहे जालन्यातली स्थिती. त्यामुळे या लॉकडाऊन संदर्भात जालनाकरांच्या मनात काय नेमकं आहे किंवा काय लॉकडाऊन हवा की नको याचं रियालिटी चेक आम्ही संपूर्ण राज्यभरात करतोय. मात्र जालन्यातली परिस्थिती थोडी गंभीर दिसते, कारण तिथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या देखील आहे आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या देखील. आमचे प्रतिनिधी विजय कमळे आपल्यासोबत जोडले गेलेत. विजय, जालन्यामध्ये काय सध्याची स्थिती आहे आणि आता लॉकडाऊन 1 जून नंतर नेमकं काय असणार आहे याबाबत नागरिकांना काय वाटतंय, त्यांची काय मत आहेत? सुवर्ण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन आता शेवटच्या टप्प्यात आलाय. दरम्यान 1 जून पासून जे लॉकडाऊन उघडेल त्यामध्ये जालना जिल्ह्याचा देखील समावेश असेल किंवा पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात येईल याबद्दल विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहे. जालना जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती पाहता जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 59,734 पर्यंत पोहोचलाय. दरम्यान 997 लोकांचा आतापर्यंत कोरोनाने बळी देखील घेतलाय. गेल्या 15 दिवसाचा विचार करता 5,908 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नवीन भर पडली यामध्ये, तर तब्बल 213 जणांचा कोरोनाने बळी गेलाय. गेल्या 15 दिवसांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जरी थोड्याफार प्रमाणात कमी झाली असली तरी मृत्यूचा आकडा हा वाढताच आहे. दरम्यान जालनेकर या बाबतीत अतिशय बेफिकर असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सकाळी 11 वाजेपर्यंत जरी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मुभा देण्यात आली असली तरी या जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावावरती अनेक जालनेकर बिनदिक्कतपणे. विजय, थोडंसं थांबवते. जालन्यातली परिस्थिती आपण जाणून घेऊच. मात्र एक महत्वाची बातमी ती म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरती खासदार छत्रपती संभाजीराजे हे सिल्वर ओक वरती पोहोचलेले आहेत. थेट जाऊयात, प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी तिथे. प्रणाली, अपडेट्स. श्वेता, अवघे काही मिनिटं झालेले आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे हे शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्वर ओक इथं पोहोचलेले आहेत. ते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे काही सहकारी जे आहेत ते आलेले आहेत. मराठा नेते जे आहेत ते दिसलेले नाहीत, परंतु खासदार संभाजीराजे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्या आधीच सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असतील हे आधीच या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे आता या सर्वच नेत्यांची बैठक होईल असं दिसून येत आहे. संभाजीराजे यांनी सांगितलेलं होतं की मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल फारसं गांभीर्य जे आहे आता ते राहिलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जितक्या मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणं अपेक्षित होतं तेवढे प्रयत्न जे ते होताना दिसत नाहीये. आपण पाहतो आहोत की
या ठिकाणी अजित पवार जे आहेत ते जाताना दिसत आहेत. त्यामुळे याचा अर्थ या बैठकीसाठी म्हणून अजित पवार जे आहे ते आलेले नव्हते, तर ते केवळ त्यापूर्वीची बैठक होती असं आपल्याला म्हणता येईल. अजित पवार यांचा ताफा या ठिकाणून गेलेला आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये केवळ संभाजीराजे आणि त्याचबरोबर शरद पवार यांचीच भेट होईल असं दिसतं आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या गाड्या अजून गेलेल्या नाही, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाड्या मात्र इथनं गेलेल्या आहेत. ज्या पद्धतीचा इशारा मराठा संघटनांनी राज्यामध्ये आंदोलन छेडण्याचा दिलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर कदाचित या बैठकीला दिलीप वळसे पाटील थांबू शकतात. परंतु तुर्तास तरी असे दिसते आहे की जी वेळ शरद पवार यांनी संभाजीराजे यांना दिलेली होती त्या दरम्यान त्यांचीच भेट होईल असं अपेक्षित आहे. आपण पाहतो आहोत की संभाजीराजे यांनी स्पष्ट केलेलं होतं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यातल्या सगळ्या मोठ्या नेत्यांना मी भेटणार आहे. मग त्यामध्ये शरद पवार असतील, मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्यांची मी भेट घेणार आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये पुढे काय भूमिका घेतली जावी, किती मोठ्या प्रमाणावर पावलं उचलली गेली पाहिजे, कुठली भूमिका घेतली पाहिजे, या सगळ्या विषयावर आज चर्चा केली जाणार आहे. आणि या चर्चेसाठी छत्रपती संभाजीराजे आणि त्याचबरोबर शरद पवार जे आहेत त्यांच्या बंगल्यावर उपस्थित झालेले आहेत. आणि मुख्यमंत्री यांची सुद्धा येत्या 1-2 दिवसामध्ये संभाजीराजे भेट घेतील असं दिसून येतं. विरोधी पक्ष नेता यांची सुद्धा भेट या मुद्द्यावर घेणार आहेत. तुर्तास अवघे काही मिनिटं झालेले आहेत, संभाजीराजे पोहोचलेले आहेत. भेट झाल्यानंतर ते बाहेर येऊन नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची प्रतिक्रिया सुद्धा देतील असं दिसून येत आहे. बिलकुल प्रणाली. आणि 9:30ची वेळ सांगितली होती छत्रपती संभाजीराजे आणि शरद पवार यांच्या भेटीची, त्यानुसार ते आलेले आहेत. मात्र या आधी राष्ट्रवादीचे जे नेते आलेले होते ते कदाचित वेगळ्या कारणासाठी होते, म्हणजे कॅबिनेट मीटिंग संदर्भात त्यांच्यामध्ये चर्चा झाली असावी. अगदी खरं आहे श्वेता. सगळ्यात महत्त्वाचा आपण अजून एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे की काल शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शरद पवार यांची प्रकृती ठीक नव्हती, त्यामुळे बरेच दिवस ते राजकारणापासून आणि जरी ते सगळ्या गोष्टीची माहिती घेत असले तरी प्रत्यक्ष त्यांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती थोडी त्यांनी कमी ठेवलेली होती. काल मात्र शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की या भेटीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या एकूणच कारभारावर, त्यांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केला आहे. कॅबिनेट मीटिंगमध्ये राष्ट्रवादीचे नेते जास्त ॲग्रेसिव्हपणे बोलतात किंवा आरडाओरड करून बोलतात, अशा पद्धतीचा रागसुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे असं माहिती मिळते आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर कदाचित आज कॅबिनेटच्या बैठकीच्या पूर्वी राष्ट्रवादीच्या या महत्त्वाच्या बड्या नेत्यांना शरद पवार यांनी बोलवून घेतलेलं होतं आणि त्यानंतर यांच्याबद्दल या सगळ्या विषयावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. आज कॅबिनेटमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचे विषय जे आहेत ते चर्चिले जाणार आहे, ज्याच्यामध्ये तौक्ते वादळाची मदत असेल, त्याचबरोबर कोरोनामुळे जे लॉकडाऊन लावले ते लॉकडाऊन उठवण्याचा मुद्दा असेल, मराठा आरक्षण असेल, अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज कॅबिनेट होणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची काय भूमिका असावी, कशा पद्धतीने त्यांनी वर्तन करावं, कुठले मुद्दे मांडावे, कदाचित याबद्दल सुद्धा शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं असेल. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांची जी नाराजी आहे ती सुद्धा राष्ट्रवादीच्या या नेत्यांपुढे व्यक्त केली असेल. बरोबर प्रणाली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रात भर दौरा केला, त्या ठिकाणी वेळोवेळी पत्रकार परिषदा सुद्धा घेतल्या. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी 27 मे नंतर माझी भूमिका स्पष्ट करेन. आणि त्याआधी आता शरद पवारांची महत्वाची भेट, यानंतर संभाजीराजेंकडून एक महत्वाची भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात एक स्पष्ट केली जाऊ शकते. त्याचीच ही सगळी पार्श्वभूमी तयार केली जाते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण फेटाळून लावल्यानंतर राज्यातले एकूणच सगळे मराठा नेते जे आहेत ते आक्रमक झाले. दरम्यानच्या काळात जेव्हा मराठा संघटनांच्या वतीनं अशोक चव्हाण जे आहेत, जे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली गेली, तेव्हा असं बघण्यात आलं की काँग्रेसच्या वतीनं सुद्धा छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आरोप केले गेले, यांच्या कार्यपद्धतीवर, यांच्या वर्तणुकीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यामुळे तेव्हापासून आपण पाहिलं की एकूणच छत्रपती संभाजीराजे हे जास्त आक्रमक झालेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की मी माझी भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहे आणि त्यानंतर
या मुद्द्याचं काय होईल याची जबाबदारी जी आहे ती वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. सूचना वजा इशारा जो आहे तो त्यांनी दिलेला आहे राज्यातल्या सगळ्याच पक्षाच्या राजकीय नेत्यांना की आता मराठा आरक्षण या मुद्द्यावर मराठा समाजाच्या भावनांशी तुम्ही छेड करू नका. सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही पुन्हा एकदा अतिशय भव्य आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलनं करू असा इशारा मराठा समाजाच्या ज्या संघटना आहेत त्यांनी आधीच दिलेला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे हे सुद्धा आक्रमक झालेले आहे. त्यामुळे आज शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ते आपली अंतिम भूमिका स्पष्ट करतात की मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वाट पाहतात हे सुद्धा बघावं लागेल. प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर सध्या सिल्वर ओक वरती घडामोडी घडतायत. एकीकडे छत्रपती संभाजीराजे हे देखील भेटीसाठी आलेले आहेत. त्याच्या आधी राष्ट्रवादीचे अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा सिल्वर ओकहून भेट घेऊन निघालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेलच. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. औषधांवर बचत शक्यच नाही. शक्य आहे. नेटमेट्स ॲप देतं बेस्ट ऑफर्स आणि MRP वर 20% पर्यंत सेव्हिंग्स. नेटमेट्स, इंडियाची आपली फार्मसी. घेऊन या ओकाया होम इन्व्हर्टर बॅटरी. याची ॲडव्हान्स ट्यूबुलर टेक्नॉलॉजी देते क्विक. समाजाच्या आरक्षणासंदर्भात मराठा समाजाची स्थिती पवारांना सांगितली. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी असं कळतंय. संभाजीराजे आणि शरद पवारांमध्ये चर्चा झाली आणि आता संभाजीराजे बाहेर देखील आलेले आहेत आणि ते आता माध्यमांशी बोलतात का बघावं लागेल. मराठा समाज अस्वस्थ असल्याचं छत्रपती संभाजीराजेंनी शरद पवारांच्या कानावर घातलंय. मराठा समाजाची सद्यस्थिती पवारांना सांगितलेली आहे असं देखील कळतंय. त्यामुळे संभाजीराजेंनी पवारांची घेतलेली ही भेट अतिशय महत्त्वाची आणि त्याचसोबत उद्या मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहे आणि त्यानंतर कदाचित संभाजीराजे आपली भूमिका स्पष्ट करतील. जसं त्यांनी या आधी सांगितलंय, महत्त्वाच्या नेत्यांची आणि व्यक्तींची मराठा आरक्षणासंदर्भात भेट घेईन आणि मग माझी भूमिका मांडेन असं त्यांनी म्हटलंय. मराठा समाज अस्वस्थ आहे. सध्याची परिस्थिती शरद पवारांना आज सांगितली आणि आता उद्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील खासदार छत्रपती संभाजीराजे भेट घेतील असं कळतंय आणि कदाचित मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संभाजीराजे आपली भूमिका स्पष्ट करू शकतात. मात्र मराठा समाजाची स्थिती आता पवारांना सांगितल्यानंतर ते आता बाहेर पडलेत. आता माध्यमांशी ते बोलतात का हे पाहावं लागेल. या सगळ्या घडामोडींचे अपडेट आपण घेत राहूच. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय आणि जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे मास्क संदर्भातलं. मास्क तर वापरायचंच आहे, मात्र ते वापरत असताना नीट तोंड आणि नाक झाकलं जाते की नाही याकडे सुद्धा लक्ष द्या आणि बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.